महाराष्ट्र मोटार वाहन कर सुधारणा विधेयक विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले आहे। राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। हे विधेयक केवळ कर वाढवण्याचा प्रस्ताव नसून राज्याच्या पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक शिस्त व औद्योगिक विकास याचा समतोल साधणारा एक दूरदृष्टीपूर्ण निर्णय आहे। सभापती महोदय, आज आपल्या राज्यातील शहरांमध्ये वाढत्या प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे। विशेषतः BS4 आणि त्याखालील जुन्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वाढत आहे। यावर प्रभावी उपाय म्हणून या विधेयकाद्वारे पर्यावरण करामध्ये म्हणजेच ग्रीन टॅक्स मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येत आहे। या अंतर्गत दुचाकी वाहनांसाठी पर्यावरण कर 2000 वरून 4000 करण्यात येत आहे। पेट्रोलवर चालणाऱ्या इतर वाहनांसाठी 3000 वरून 6000 करण्यात येत आहे। डिझेल वाहनांसाठी 3500 वरून 7000 असा करण्याचा प्रस्ताव आहे। हा कर दर 5 वर्षासाठी एक रकमी आकारला जाईल, त्यामुळे प्रशासनिक सुलभता वाढेल आणि महसूल व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल। अध्यक्ष सभापती महोदय, तसेच BS4 वाहनांवरील वाढवलेला कर हा शासनाचा महसूल नसून लोकांमध्ये पर्यावरणपूरक प्रामुख्याने EV वाहने खरेदी करण्याची मानसिकता विकसित करण्याचा एक प्रयत्न आहे, ज्यामुळे ही वाहने पर्यावरणपूरक आहे अशा BS6 प्रणालीच्या वाहनांवर कोणताही कर वाढवलेला नाही। सभापती महोदय, या सुधारित कर रचनेमुळे राज्याला दरवर्षी अंदाजे 160 कोटी रुपयाचा आर्थिक महसूल मिळणार आहे। परंतु हाच 160 कोटी रुपयाचा निधी हा जो आहे रस्ता सुरक्षा, आधुनिक परिवहन सुविधा, ATS प्रणाली आणि प्रशिक्षण यासाठी वापरण्यात येणार आहे। तसेच या विधेयकाद्वारे औद्योगिक क्षेत्रालाही मोठा दिलासा देण्यात आला आहे। सभापती महोदय, प्रामुख्याने क्रेन वाहनांसाठी मोटार वाहन करावर 30 लाखाची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। मागील वर्षी या क्रेन वाहनांवरील कर वाढवल्यामुळे गेल्या वर्षभराच्या तुलनेत आपल्याला कर फार कमी मिळाले। शेजारच्या राज्यातून क्रेन वाहन खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे आपल्या राज्याला मिळणारा महसूल कमी होत आहे। म्हणून उपरोक्त कर 30 लाखांच्या कमाल मर्यादेपर्यंत निश्चित करण्यात आला आहे। साहजिकच उपरोक्त बदलामुळे क्रेन वाहने आपल्या राज्यात खरेदी करण्याचा कल वाढेल आणि तसेच बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठ्या यंत्रसामग्रीवरील कर भार कमी होऊन गुंतवणुकीला चालना मिळेल। सभापती महोदय, या विधेयकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे जुनी प्रदूषणकारी वाहने कमी करण्याला प्रोत्साहन मिळेल। अधिक प्रमाणामध्ये नागरिक जे आहे ते BS6 आणि इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतील।